हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विधान परिषदेचं राजकारण तापलं। 4 पक्षातील आमदारांच्या बैठका आणि हॉटेलवारी निवडणुकीआधी सावध पवित्रा। भाजप महाराष्ट्र कोर कमिटीची उद्या सकाळी 10 वाजता बैठक। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला जाणार, तर सर्व आमदार मुंबईतील हॉटेल ताज प्रेसिडेंटमध्ये मुक्कामी। शिंदे गटाचे आमदार हॉटेल ताज लँड्समध्ये थोड्याच वेळात शिंदे आमदारांना मार्गदर्शन करणार। शिंदेंना समर्थन देणाऱ्या आमदारांचंही हॉटेलमध्ये बुकिंग। विधान परिषद निवडणुकीआधी अजितदादा गटाचे आमदार ललितमध्ये राहणार, आपली मतं फुटणार नाहीत, आमदारांवर माझा विश्वास। बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य। पवार गट सोडून सर्व पक्षांच्या आमदारांची हॉटेलवारी, आमच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार नाही, जयंत पाटलांची घोषणा। एक खासदार असलेला पक्ष इमेज बनवण्यासाठी 200 कोटी खर्च करतोय। हॉटेल पॉलिटिक्स सोडा, अख्खं हॉटेल विकत घेण्यात आता अजितदादा गटाकडे पैसे, आव्हाडांचा टोला। आयटीसी हॉटेलमध्ये ठाकरे गटाच्या आमदारांचं स्नेहभोजन। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 12 तारखेपर्यंत सर्व आमदार आयटीसी हॉटेलमध्ये राहणार। बीडमधील मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीला परवानगी, मात्र जरांगेंच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली। जरांगेंच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर बीडमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर। रॅलीत सुरक्षेसाठी 3000 मराठा स्वयंसेवक तर 350 पोलीस कर्मचारी तैनात। बीडमध्ये काही जण तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, कोणीही सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, मंत्री धनंजय मुंडेंचं वक्तव्य। बीडमधील रॅलीमध्ये कोणताही तणाव निर्माण होणार नाही, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर पलटवार। आमची एकही नोंद रद्द केल्यास सत्ताधाऱ्यांचे 288 आमदार पाडणार, जरांगेंचा हल्लाबोल। तर छगन भुजबळांसह गिरीश महाजनांनाही निवडणुकीत पाडण्याचा इशारा। महाराष्ट्र पेटता राहावा हीच मवियाची भूमिका, मुख्यमंत्री शिंदेंची टीका। तर बैठकीला गैरहजर राहत विरोधकांनी आपली राजकीय जात दाखवली, फडणवीसांचा हल्लाबोल। सत्ताधाऱ्यांच्या हाताला लकवा मारलाय काय, बहुमत असूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटत नाही, विजय वडेट्टीवारांचा आक्रमक सवाल। सर्वपक्षीय बैठकीला जाऊ नका असं सांगणारा विरोधकांचा बोलविता धनी कोण, समोर आला पाहिजे, विरोधकांच्या आरोपानंतर आशिष शेलारांचा सवाल। मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा ऑगस्टपर्यंत तहकूब, आरक्षणाबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आयोगाला मुदतवाढ, सर्व याचिकांवर 5 ऑगस्टपासून नियमित सुनावणी। वरळी हिट अँड रन प्रकरणी आरोपी मिहीर शहाला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, शिवडी कोर्टाचा निर्णय। गाडी मीच चालवत असल्याचा मिहीरचा पोलिसात जबाब। शिंदे गटाच्या उपनेतेपदावरून राजेश शहांची हकालपट्टी, राजेश शहा वरळी अपघात प्रकरणातील आरोपी मिहीरचे वडील। वरळी हिट अँड रन प्रकरणातील पीडित कुटुंबाला सरकारकडून 10 लाखांची मदत, तर कायद्यासमोर सर्व समान, आरोपींना कठोर कारवाई होणार, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। मिहीर शहा हा राक्षसच, त्याला कोळीवाड्यात भर चौकात सोडा, वरळीतील अपघातावरून आदित्य ठाकरेंचा संताप। जुहूतील तपसबारवर बुलडोझर कारवाई, अतिरिक्त अवैध बांधकामावर पालिकेची कारवाई सुरू। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं इंदापुरात दुसरं गोंद रिंगण, तुकोबांच्या पालखीचा आज इंदापूर शहरात मुक्काम। उत्तराखंडच्या बद्रीनाथमध्ये भूस्खलनाची दृश्य कॅमेऱ्यात कैद, पाताळगंगा लंगसी बोगद्याजवळ घटना, भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद। झिम्बाब्वे विरोधातील तिसऱ्या T20 सामन्यात भारताचा 23 धावांनी शानदार विजय, मालिकेत 2-1 ने भारतीय संघाची आघाडी, शुभमन सुंदरची चमकदार कामगिरी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।